गॅदरिंग सारखं प्रत्येकाने मागे उभे आहे बरं. नमस्कार, मी दर्शना देसाई आणि आताची माझी वेळ आहे. मी माझं एम.कॉम केलं आणि मला कायम बँकेतच नोकरी करायची होती. आता मी रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडमध्ये विजिलन्स असं म्हणू आपण, म्हणजे कंप्लायन्समध्ये काम करते. मी उज्ज्वला घाटगे आहे. म्हणजे माझं लग्न झालं आहे. माझ्या मिस्टरांचं नाव प्रसाद महिमकर, पण त्यांनी मला एवढी लिबर्टी दिली की आय कॅन कंटिन्यू माय मेडिकल. आणि मी कमिन्स कॉलेज पुण्यामधून बी कम्प्युटर्स केलेलं आहे. मी म्हणजे जॉब करत होते. 2 वर्षापूर्वी मी सोडला, कारण माझे सासू सासरे आणि मुलगी लहान आहे. म्हणजे सासू सासरे झुऑलॉजीमध्ये आणि त्याच्यानंतर 4 वर्ष मी डॉक्टर इंदिरा हिंदुजांच्या इन्फर्टिलिटी क्लिनिकमध्ये एम्ब्रिओ केले. पण लग्नानंतर फक्त 1च वर्ष ते मी करू शकले, जबाबदाऱ्या आल्या नाही जमलं. तर साधारण 13-14 वर्षापूर्वी मी गाण्याचं शिक्षण ॲक्च्युली अलंकार ते सारे ग रे ग म शिकतात तिथून सुरुवात केली. लहानपणापासून मी गायची, पण शाळेतही कोणाला आणि असं एक स्वभाव आहे की काय पकडलं की ते सोडायचं नाही, चिकाटी. त्याच्यामुळे मी ते करू शकले आणि गेली 4 वर्षापूर्वी मी विशारद कम्प्लीट केलं आणि 6-7 वर्ष छोट्या प्रमाणात गाणं शिकवते पण आहे आणि शिकते पण आहे. शिकणं थांबणारच नाही, कारण इट्स अ डीप ओशन, संपणारच नाही कधी गाण्याचं. सो आय एम एन्जॉय माय लाईफ. एक श्रीकांत वाईकर म्हणून आहेत, ते माझ्या जवळच असतात. क्वाईट अ सिनियर पर्सन इन इंडियन क्लासिकल म्युझिक, त्यांच्याकडे मी शिकते. आणि मला खूप दुःख व्हायचं की माझं जे होतं ते करिअर सोडलं. पण आता पाठीवरून बघताना असं वाटतं की कदाचित ते करत राहिले असते तर गाणं हे झालं असतं. सो बिकॉज सगळ्याच गोष्टी आपण एकाच वेळेला नाही करू शकत. सो नो रिग्रेट्स, आय एम हॅपी विथ म्युझिक. ते नंतर मी स्मिता बाकरे, आताची स्मिता संजय नाटेकर. मी चिनाळ कॉलेजमधून बी.कॉम झाले आणि त्याच्यानंतर मी 8 वर्ष सर्व्हिस केली. आणि माझ्या सुदैवाने मला संजय नाटेकरांसारखे बँक ऑफ बरोडात सिनियर मॅनेजर आहेत आणि ICW शिकलेले आहेत, असे चांगले पती मला मिळाले. माझं म्हणजे सासू सासरे चांगले मिळाले आणि सुदैवाने मला लग्नानंतर जॉब सोडायला परमिशन मिळाली. त्यामुळे मी आता सध्या हाऊसवाईफ आहे. मी माझा सगळा टाईम माझ्या घरासाठी आणि माझ्या मुलीसाठी देते. माझी आई सर्व्हिस करत असल्यामुळे मला आई म्हणून तिचा सहवास तेवढासा मिळाला नाही. म्हणून मला जेव्हा नोकरी सोडायची वेळ आली तेव्हा मी ती आनंदाने सोडली आणि मी माझा जो काही टाइम आहे तो आज मी घरासाठी देते आणि माझ्या मुलीसाठी देते. तिचा अभ्यास घेताना मला माझ्या सगळ्या शिक्षकांची खूप आठवण येते. आणि माझी मुलगी खूप छान चित्र काढते, तेव्हा तिचं चित्र बघितलं की मला बोलते त्यांची खूप नमस्कार, मी मीनाक्षी पाटील. मी MSc PhD केलं आणि सगळ्यात सब्जेक्टमध्ये मी इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये केलं. एखाद्या मुलाला घडवतात शिक्षक ते प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. माझा मोठा भाऊ तो आज कॉलेजला प्रोफेसर आहे, पण ते सगळं क्रेडिट राहतं ते राऊत पाहिजे. आज त्याच्यामुळे आज आम्ही 4ही भावांना मास्टर आणि PhD झालेला आहोत. आणि मी सायन्स घेतलं ते फक्त बाईंमुळेच घेतलं आणि मी खूप त्यांची ऋणी आहे. आज चव्हाणबाई नसतात तर मी कदाचित सायन्सला पण गेले नसते, पण म्हणजे खूप आभारी आहे. आज जेव्हा क्लासमध्ये यायच्या आणि मला असं उत्सुकता असायची की बाई काय आज शिकवणार आणि त्या जे काही चॅप्टर सुरुवात करायची मी त्याच्या आधीच सगळं वाचून जायची. उद्या बाई हाच चॅप्टर शिकवणार नाही, मी आज हे वाचणार. मला
जाऊन असायचे ना ते म्हणजे बाई एवढं परफेक्ट सांगायचं ते मला सगळं क्लिअर व्हायचं. त्यामुळे मी राऊतबाईंची आणि चव्हाणांची खूप आभारी आहे. शिल्पा विवलकर आताची सायली गोखले कॉलेजमधून B.Com केलं, तर CA इंटर केलं, डोंबिवलीत लग्न झालं. त्याच्यानंतर थोडं 5 वर्षांनी वगैरे मी ब्लड बँकेत नोकरीला लागले. लहानपणी राहुलला आठवत असेल, मला नेहमी बँकेतच नोकरी करायची होती वगैरे. मी त्यांना सांगायचे, तो म्हणायचा नको नको दरोडा पडेल बँकेवरती, तुला धरतील गोळी असं त्या सगळ्या गोष्टी. पण मग मी ब्लड बँकेत लागले, कुठून तरी बँकेत लागले हे मला आणि माझे मिस्टर आता टोटली पौरोहित्य करतात. आधी 7-8 वर्ष मल्टीनॅशनलमध्ये होते आणि आता टोटली हे फील्ड त्यांनी चेंज केलेलं आहे. पण त्यांना म्हणजे फॅमिली हे मिळत नव्हतं, काही फॅमिली सहवास वगैरे मिळायचा नाही, ते नाईट शिफ्ट करायचं त्यामुळे. पण मग आता ते ह्या ह्याच्यात सुखी आहे. लग्नाच्या आधी माझं लग्न झालं, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन केलं. आता मी हॉस्पिटलमध्ये ॲज अ अकाउंटंट म्हणून कामाला आहे, किंवा ऑर्डर्स वगैरे पण घेत असते. मी रुपाली भोसले, अंदाजी रुपाली चव्हाण. मी बँड्रा पॉलिटेक्निक मधून डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन केलं. त्यानंतर वसईला प्रोसेस स्पेशल इन्स्ट्रुमेंट्स या फर्ममध्ये ॲज अ असिस्टंट प्रोडक्शन मॅनेजर म्हणून मी आता काम करत आहे. माझे मिस्टर फायर ब्रिगेडमध्ये आहेत, मला 2 मुली आहेत आणि आम्ही बोललेला सेटल आहोत. थँक्यू. पूर्वीची संपदा सुरेश घाटगे, आताची संपदा प्रवीण धुरी. शैक्षणिक जबाबदारी मला पूर्णपणे नाही सांभाळता आली. 12वीपर्यंत शिक्षण घेतलं, पण नंतर माझ्या भावाला मात्र शिकवलं मी. आणि तोही आता छान IDBI बँकेत ऑफिसर झालेला आहे. आणि मुलांना मात्र खूप छान शिकवायचं, ही खूप इच्छा आहे. मेहनत घेते. हो, बाई तर आहेतच, बाया बघतात आहेतच. मिस्टर सारस्वत बँकेत कामाला आहे. 2 मुलं आहेत, एक मुलगा आहे तो आता 10वीला आहे, सोहम प्रवीण धुरी. मुलगी स्वामिनी प्रवीण धुरी, ती 7वीला आहे. घरी सासू सासरे आहेत आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद खूप हवेत. आणखी असंच पुढेही यश मिळवते. बस कोणत्याबाईमुळे कोणत्याबाई म्हणते की त्या नेहमी पाठोपाठ रांगोळी काढते त्याच्यामुळे, पण रांगोळी तर कोणत्याबाईंना खूप धन्यवाद. आमच्या कॉलनीत राहते रांगोळी, त्याच्यामुळे कोणताही सण काही असू दे बाहेर सगळी रांगोळीची असते. व्हेरी गुड. मी सुगंधा फडके, आता वैदाजी मागचे. ॲक्च्युली मुंबईला आणि पुण्याला मी माझं ड्रेस फ्रेंड बघितलं, त्याच्यामध्ये मी स्वतःला खूप नशिबवान समजते. कारण एक तर मला नॉर्मल शाळेत ॲडमिशन मिळालं आणि तुमच्यासाठी शिक्षिका एवढं छान मिळालं की मला समजून घेऊन पहिल्या बाकांवर बदलून मला समजेल असं तुम्ही चौकात करून आम्हाला शिकवलं. मला तुमचे कसे आभार मानावे शब्द सुचत नाही. असे तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी. मी मॅथमॅटिक्स घेऊन BSc झाले. मग नंतर HND युनिव्हर्सिटीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कम्प्युटरचा केला आणि मग लगेच मला बँक ऑफ इंडियामध्ये ग्राहक टायपिस्ट म्हणून जॉब मिळाला. 2 वर्षानंतर मी पुण्याला गेले लग्न होऊन आणि तिथे 2 वर्षानंतर म्हणजे क्लेरिकल पदाच्या 4 वर्षानंतर कम्प्युटर ऑफिसर 2001 मध्ये प्रमोशन मिळालं आणि आता 2015 परत 3रं प्रमोशन मिळालं. आता मॅनेजर IT म्हणून माझे मिस्टर पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनमध्ये भांडारपाल म्हणून काम करतात.
ते उत्तम क्रिकेटपटू आहेत. 2005च्या वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेमध्ये भारताने मिळवला होता, विजय मिळवला होता, त्याचा तो कॅप्टन होता. मला एक मुलगा त्याचे नाव युवम आहे आणि आता तो 10वीला आहे. हॅलो, माझं नाव विद्या कदम, आता विद्या पाटील. मी बाय प्रोफेशन लोकांना हेल्प करते वेट लॉस, वेट मॅनेज करण्यासाठी आणि साईड बाय साईड ब्युटिशियन पण आहे आणि गरज आहे आम्हाला सगळ्यांना. आणि मला या सगळ्या ग्रुपचा खूप धन्यवाद स्पेशली करायचा आहे सचिनचा, कौस्तुभचा आणि संजयचा, कारण त्यांनी मला या खूप वर्षभरामध्ये खूप मदत केली. मी नवीन असताना पण अगदी 25 वर्षानंतर आपली भेट झाली तरी सुद्धा काही न विचारता वगैरे त्यांनी मला हेल्प केली. थँक्यू सो मच. हॅलो, मी प्रिया पुळेकर आणि आत्ताची प्रिया मुंबईकर. शिक्षणाने मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे. वेगवेगळ्या फर्म्समध्ये काम केलं, TCS सारख्या कंपनीमध्येही काम केलं, पण इरेग्युलर शिफ्ट ड्युटीज, एक्सटेंडेड वर्किंग आवर्स यामुळे मला जॉब सोडावा लागला. मग तेव्हा पुढे काय हा मोठा प्रश्न होता माझ्यासमोर. पण आपल्या एका पारंपरिक कलेने मला खूप मोठा हात दिला, क्रोशाची कला. आणि त्या कलेच्या माध्यमातून जगभरातल्या भारतीय महिलांनी मिळून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गेल्या वर्षी सगळ्यात मोठं क्रोशाचं ब्लँकेट बनवलं. त्याची मी बनवलं पार्टिसिपेट. हा एक नमुना आहे. आणि त्या क्रोशाच्याच माध्यमातून आता मी माझा स्वतःचा छोटासा व्यवसाय चालू केला आणि प्लस सासऱ्यांच्या दुकानामध्ये पर्स आणि इमिटेशन ज्वेलरीचं शॉप सुरू केलं. मी प्रभादेवीला राहते आणि माझी मुलगी आता 12वीला आहे. 10वीला तिला 94% मिळाले आणि म्हणजे माझं एक स्वप्न होतं 10वीत असताना की मला तेवढे पर्सेंट्स मिळायला पाहिजे होते, पण मी ते स्वप्न माझ्या मुलीच्या माध्यमातून पूर्ण केलं. थँक्यू. नमस्कार, मी सोनाली सामंत, आताची सोनाली परुळेकर. मी 10वी नंतर जेजेस्कुला पार्टमधून टेक्स्टाईल डिझायनिंगचा कोर्स केला. मला स्टेट आर्टचे 2 अवॉर्ड्स मिळाले 93 95ला. आणि त्याच्यानंतर मी बरेच जॉब करत होते कमर्शियल आर्टिस्ट म्हणून. आणि आता लग्नानंतर मग मी जॉब सोडला, आता त्याच्या सासू सासऱ्याचे आजारपणा वगैरे होते. आणि आता मी माझे मिस्टर मॅजिशियन आहेत, कवी आहेत, प्लस बरंच काय काय बोलका भावला त्याला त्याच्यावर इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालं. त्याच्यामुळे पूर्ण सपोर्ट त्याला आणि चांगलं सांभाळून सगळं करत असते. नमस्कार, मी अमृत सावंत. मी प्रिझम असते तर मला असं तर मी इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन मध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग केलं आहे आणि आता मी स्मार्टलिंक नेटवर्कमध्ये डेप्युटी सीएम प्रॉडक्ट मॅनेजमेंट म्हणून. मला एक मुलगा आणि बायको आणि मी आई. आधी जॉबला होती, तिने इंटरेस्ट केला तर आल्यानंतर तिने ब्रेक घेतला होता. थँक्यू.
आता फरक तर कळत असेल बिफोर आणि आफ्टर. ओके, जस्ट जोक्स अपार्ट. फर्स्ट ऑफ ऑल मुख्याध्यापिका मॅडम आणि सगळे शिक्षक त्यांना माझा नम्र अभिवादन. आणि सगळे वर्ग, मित्रमैत्रीण, हाय ऑल अँड विश यू हॅपी न्यू इयर ऑल ऑफ यू. जसं स्वप्नील म्हणाला 8 ते 10 किंवा 11 महिने जे काय आहेत ते तेव्हापासून व्हॉट्सअप ग्रुप फॉर्म झाला आणि मग नंतर चर्चा झाली आणि आजचा हा प्रोग्राम सक्सेसफुल होतं मी बघतोय. आणि जे काही पार्टिसिपेंट्स कमिटी मेंबर्स आणि सगळे मित्र मैत्रिणी त्यांच्यामुळे हा कार्यक्रम सक्सेसफुल होतोय. आणि त्याची संधी इथे म्हणून मी आपल्या सगळ्या शिक्षकांना भेटू शकलो आणि सगळ्यांना भेटून शाळेचे जे जुने दिवस आहेत त्यांच्या आठवणींना उजाळा. दॅट्स इट. अँड अबाउट मी, मला तर म्हणजे सगळे ओळखतातच तरी सुद्धा माझे नाव राजेश वसंत मांगडे, संजूचा भाऊ, जुळा भाऊ. मी BCom ML डाणकर कॉलेजमधून केलं, त्यानंतर MBA फायनान्स पंजाब टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून करून नाव आय एम वर्क ॲज अ असिस्टंट मॅनेजर TCS. आणि माझी पत्नी सौ प्रज्ञा राजेश मांगडे, ती सुद्धा TCS मध्ये कार्यरत आहे. थँक्यू. तसे आमच्या दोघांचे मनोगत सारखेच आहे. म्हणजे बोलला मामा मे बी रजिस्टर मध्ये असेल आता संजय वसंत मांगडे, राजेश ते पण तसंच आहे माझं. त्याने ऑलरेडी मनोगत व्यक्त केला. नाही पण वाईट सांगायचं झालं तर राजू कॉमर्स घेतलं, मी सायन्स घेतलं आणि BSc फिजिक्स MBA त्यानंतर जॉबच्या शोधातच होतो. म्हणजे त्यावेळेला काय करायचं असं कोण गायडन्स करणार नव्हतं, पण तरी पण सॉफ्टवेअर डिप्लोमा केला. त्यानंतर IT करिअर सिलेक्ट केलं आणि बऱ्याच साऱ्या IT फॉर्ममध्ये काम करून इव्हन बँगलोरमध्ये मी 5 वर्ष होतो. त्यानंतर बँगलोरला परत आलो आणि आता मी TCS मध्ये ॲज अ कन्सल्टंट म्हणून काम करतो सॉफ्टवेअर. माझी मिसेस घरनाच काम करते, ती ट्रॅव्हल अँड टुरिझमचं ती घरी मुलांकडे पण लक्ष देते. नमस्ते, मी चैताली अरविंद मालपेकर, आता चैताली विवेक अडुलकर. मी गिरगावात राहते. मी BCom केलं आणि ॲज अ अकाउंटंट जॉब करत होती, पण जॉईंट फॅमिलीमध्ये असल्यामुळे मला जॉब सोडावा लागला. तर आता मी पूर्ण वेळ गृहिणी. सर्व शिक्षकांना माझा नमस्कार. मी रश्मी पानारे, आताची नंदीर नागेश पाटकर. मी गोखले कॉलेजमधून BCom झाली आणि आता अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये कॉन्टास्ट इंडिया लिमिटेड म्हणून इंजिनिअरिंग कंपनीमध्ये अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये काम करते आणि पार्ट टाइम LIC एजंट. आणि आता बघितलं तसं एक आवड म्हणून केकच्या ऑर्डर्स घेते, कारण चित्रकलेची पहिल्यापासून आवड होती. त्याची कुठेतरी क्रिएटिव्हिटी मी आता केक्स मध्ये दाखवते. बस, बाकी एवढं अकॅडमिकली मी काय एवढी हुशार नाही, पण म्हणजे सर्वसाधारण मुलींप्रमाणे 60-70 मधली, जास्त एकदम हुशार नाही.
पण इतर गोष्टींची भरपूर आवड आहे. आणि शिक्षकांबद्दल सांगायचं म्हणजे तेव्हासारखे शिक्षक आता मिळणं मुश्किल. तेव्हा म्हणजे त्या बाबतीत मी खूप लकी की चांगले शिक्षक मिळाले आणि चांगलं फ्रेंड सर्कल मिळालं मला. त्या बाबतीत मी लकी म्हणेन. आणि चव्हाणबाईंचं आता पण आठवतं की त्यांनी क्लासेस घेतलेले, आम्हाला मॅथ्स मध्ये कमी मार्क्स मिळालेले म्हणून खास आमच्यासाठी 1 तास अगोदर आम्हाला बोलवून त्या शिकवायच्या खास, म्हणजे तुम्ही आणखी पुढे जा करून. तसं आताच्या शिक्षकांमध्ये अजिबात आढळणार नाही. खूप कमर्शियल झालंय सगळं. त्यामुळे त्यांचे पण आभार की तेव्हासारखे शिक्षक आता मिळणं खूप मुश्किल. आणि फॅमिलीबद्दल सांगायचं म्हटलं तर माझा नवरा एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये आहे, कार्गो डिपार्टमेंटमध्ये. 2 मुले आहेत, एक फर्स्ट स्टँडर्डला आहे आणि एक आता छोटा आहे, 2.25 वर्षाचा आहे. त्यामुळे मी पण म्हणेन. आणि त्या सगळ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप फॉर्म केला म्हणून आणखी नवीन फ्रेंड सर्कल ऍड होत आहे. खूप छान फ्रेंड्स मिळत आहेत, जी मी आधी शाळेमध्ये जास्त बोलायची नाही मुलांशी वगैरे, पण आता बऱ्यापैकी छान बोलते. खूप छान फ्रेंड सर्कल माझं ऍड होते आणि खरंच आवडतंय मला हे सगळं. आणि खूप नवीन छान फ्रेंड्स पण होत आहेत. ह्या सगळ्यांनी फॉर्म केला व्हॉट्सअप ग्रुप, त्यांचं सगळ्यांचं आभारी मी मानते. आणि संजू सचिन सारखे चांगले फ्रेंड्स मला मिळाले, त्यांचं पण थँक्स करून. चल नमस्कार, मी शिल्पा पाटील, आताची शिल्पा प्रशांत चौधरी. मी BSc केलं MPLU कॉलेजमधनं. त्यानंतर मी सॉफ्टवेअरचा 2 वर्षाचा आर्किटेक्टचा डिप्लोमा केला. ओरॅकलची टीचर म्हणून लग्नाआधी जॉब करत होते. त्या लग्नानंतर पुण्याला सेटल झाले आहे आणि पुण्यालाही मी प्री स्कूल आणि डे केअर सेंटरमध्ये ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करत होते. मग मुलासाठी मी नोकरी सोडली. आता मी माझ्या मिस्टरांना त्यांच्या बिझनेसमध्ये हेल्प करते. आमचा प्रिंटिंगचा बिझनेस आहे, लार्ज फॉर्मॅट डिजिटल प्रिंटिंग आणि सायनेजेस इनडोअर आउटडोअर वगैरे हे सगळं डिझायनिंग याच्यामध्ये आमच्याकडे स्वतःचं HP लॅटेक्स डिझाईन मशीन्स आहे, लॅमिनेशन, राउटर मशीन वगैरे. तर हे सगळं आम्ही करतो. आणि शिक्षकांची तर खरोखरच प्रत्येक